सर आपली जॉईनिंग बॅच कधी? बॅच माझी 2006ची बॅच 98 सत्र क्रमांक. यापूर्वी आपलं जॉईनिंग कुठं कुठं झालं? त्याच्यापूर्वी माझी पहिली पोस्टिंग 5 वर्ष नागपूरला होतो मी, नागपूर शहर. नंतर मग इथं 4 वर्ष पुण्याला होतो. PSIB असताना चाकण आणि आळंदीला होतो. आळंदीला इंचार्ज होतो, चाकणला सेकंड ऑफिसर होतो. आळंदीला इंचार्ज होतो AP असताना. नंतर कोल्हापूरला कुरुंदवाड आणि कागलला इंचार्ज होतो. AP असताना कोल्हापूर कुरुंदवाड नरसोबाची वाडी. आणि कुठलं सर म्हणलं? कागल. इथं येण्यापूर्वी तिथून मग PI म्हणून प्रमोशन मुंबईला गेलो. 4 वर्ष मुंबईला होतो गुप्तवार्ता विभागामध्ये. नंतर इथं आल्यानंतर मग 2.5 वर्ष वडगाव मावळला होतो आणि आता 8 महिने जवळपास सासवडला होतो. तिथून मग सर इथं MIDC एरिया आहे, इथं क्राईमचं प्रमाण जास्त आहे, वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे, याच्यावर कसं नाही? इथे ड्रिंकचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं, त्यामुळे लोक इथे जास्त वाघमोडे साहेबांसोबत आम्ही चर्चा केली या गोष्टींची. नातमान्य कशी आहे जेवायची तर इथं आहे. आता मी साहेबांनी सांगितलं मला वाघमोडे साहेबांनी एवढी तर थोडंसं इकडं जरा प्रस्त वाढले, जरा 20 तरुणांच्या मध्ये प्रस्त वाढलेला आहे आणि वाहतुकीचं पण समस्या आहे. तर बघतोय आम्ही याच्यामध्ये. तर प्रामुख्याने वाहतूक सुरळीत राहील त्यासाठी काही उपाययोजना आता सध्या माननीय DG साहेब सूचना आहेत की जे अपघात जे आहेत ते 15% अपघात कमी झाले पाहिजे. त्याच्यावरती अधिकाऱ्यांचे इशारा वगैरे करावा. टार्गेट आहे म्हणजे की 15% अपघात तुम्ही तुमच्या उपाययोजना करा. त्यासाठी आता एक कमिटी स्थापन केलेली आहे. जुनीच कमिटी आहे, ते PWD अधिकारी असतील किंवा काय असतील त्यांना मदतीला घेऊन हायवेचे लोक वगैरे तर ते अपघात कमी करणं आमची प्रायोरिटी असणार आहे. आणि MIDC म्हणजे औद्योगिक शांतता राखणे आणि MDच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता नाही आलं ओपनली तर तुम्ही गोपनीयपणे जर आम्हाला तुम्ही माहिती दिली. आता कसं आहे की मी त्या मुंबईला जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी पण MDचे प्रकारे होत होते. त्यावेळेस पण त्या ठिकाणी म्हणजे कारवाई चांगल्या झाल्या त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं आता इकडं सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना, पत्रकारांना सगळ्याच आव्हान आहे. MD सगळ्याचा दुश्मन येतो. आज आपल्या घरात जायला नसाल तर कधी येऊ शकतो आपण सांगवरती 100% परिणामकारक कारवाई करण्याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही सुद्धा माहिती देतो. सर कसं आहे आता औद्योगिक वसाहत आहे इथं, बाहेरचे जे परप्रांतीय वगैरे आहे इतकं जटिल MIDC मध्ये कामगार वसाहत राहील त्यासाठी आपली काय उपाययोजना राहील? आम्ही जिथं जिथं वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. आता आमचं एक असं ऑब्झर्वेशन आहे की जर त्या ठिकाणी आमचे पोलीस तर तिथं पोलीस असेल उभा तर अशी वाहतूक कोंडी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. सुरक्षाबद्दल सरांनी चांगली माहिती दिली. धन्यवाद सर.